आम्हाला ॲक्च्युली वाटलं की विराट कोहलीबरोबर शूट करताना खूप रिस्ट्रिक्शन्स, खूप सिक्युरिटी आणि पटपट शूट करा आणि त्यांना जाऊ द्या असं असं असेल. पण ही वॉज ॲक्च्युली व्हेरी चिल्ड आउट. कृणाल पांड्या होता आणि विराट हे दोघंही होते. आणि दोघं इतके चिल्ड गप्पा मारत होते, म्हणजे टू अ पॉइंट ऐकायला नाही पाहिजे, पण ना ते मीम्स डिस्कस करत होते यार. म्हणजे मला असं वाटलं की अरे हे पण म्हणजे सोशल मीडियावर काय चालू आहे, आपल्याबद्दल काय लिहितायत, कुठली मीम फनी आहे, कुठली व्हायरल झाली, ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि हे मी ऐकलं. सो आय थॉट दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ऑन कॅमेरा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच मस्त. म्हणजे खूप रिटेक्स त्याच्यामुळे असं नाही झाले, पण इन जनरल ॲड्समध्ये ना खूप व्हरायटी ऑफ अँगल्समध्ये खूप टेक्स होत असतात. पण ते कोणीच नाही कंटाळले. आय थिंक ते प्रो पण झालेत, कारण इतके ॲड्स करतात ते सगळे. सो दे ऑल अ प्रो नाव. आणि जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की वा आता आपली ऍड असणार आहे विराट कोहली सोबत, मला उलटं टेन्शन आलं होतं की आता विराट असल्यामुळे आपल्याला काही काम असेल का नसेल, हे वेगळं टेन्शन आलं होतं मला. आणि श्रुती मला इन जनरल पण सांग की तू स्वतःही क्रिकेट फॅन आहेस का, बघतेस का? डेफिनेटली ही आपल्या इंडिया वर्सेस दुसऱ्या देशाची टुर्नामेंट किंवा असं काही जर असेल तर ते आवर्जून फॉलो. टीम इंडियाची मॅच बघणार. डेफिनेटली. थँक्यू सो मच आणि कीप रॉकिंग श्रुती. थँक्यू. थँक्यू.